त्या ग्रामदेवतेसाठी दर्शन घेताना काही ठिकाणी असे चेंबरचं दिसतात. त्यांना थोडंसं वाईट वाटते की बाबा हे मंदिर आहे आणि ते समोर चेंबर का. दिल्लीला त्यांचे मेसेज वगैरे सगळे गेले, व्हॉट्सअपला सगळं त्यांचं चॅटिंग वगैरे झालं की मग सगळं मटेरियल आहे तसं काढून नेऊन टाकलं जातं. महिलांसाठी मोफतात बोर्ड होते, ऐकते मॅडमने सांगितलेलं होतं लावलेले, ते पण हिने काढून टाकलेले आहेत. मी किती वेळा तरी सांगितलेलं आहे त्यांना, पडदा बदला, घाण झालेलं आहे, वास येतोय, तरी पण त्यांनी ऐकलेलं नाही आहे. नमस्कार. तर आज आपण आलो आहे कपिलतीर्थ मार्केट या ठिकाणी. कपिलतीर्थ मार्केट या ठिकाणी एक स्वच्छतागृह आहे. तर या स्वच्छतागृहाचा वापर ठेकेदारांनी पॅन यूज अशा पद्धतीनं केलेला आहे. तर दर दिवसाला ठेकेदार यांच्याकडून 800 रुपये घेते. तर मंथली किती इन्कम झाला यांचा आता तुम्हीच बघा. जर एवढे पैसे घेऊनसुद्धा इथं स्वच्छता काहीच प्रमाणात दिसत नाही, वास या लागला. इथल्या नागरिकांच्याकडनं जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय इथं काय सुधारणा का झाली ना अजून? सुधारणा म्हणजे कसं होणार माहिती आहे का, हे ठेका घेतलेला आहे 800 रुपये दिवसाला. जो लघवीला लेडीज जरी जात असले, इंडियात कुठे लेडीजला पैसे घ्यायची परवानगी नाही आहे, पण इथं लेडीजकडून 5 रुपये लघवीला गेले तरी घेतले जातात. हे अतिशय दुर्दैव आहे आणि चुकीचं आहे. 800 रुपये दिवसाला ह्या व्यक्तीकडून घेतले जातात, म्हणजे महिन्याचे जवळजवळ 24,000 रुपये झाले. एवढं लुटलं जाते लोकांचं. मग 24,000 त्याचे झाले, मग ही व्यक्ती आणि किती लुटत असेल त्याची गोष्ट वेगळी. महिलांना कशा पद्धतीनं त्रास होतो इथं तुम्ही? महिलांना त्रास म्हणजे कसं, बाथरूम सगळं तुंबलेलं होतं, ते स्वच्छ करा म्हणतात, त्यांनी काही ऐकलं नाही. पडदा बदला म्हणतात, ते काय बदललेलं नाही आहे. मी किती वेळा तरी सांगितलेलं आहे त्यांना, पडदा बदला, घाण झालेलं आहे, वास येतोय, तरी पण त्यांनी ऐकलेलं नाही आहे. तुम्हाला याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? इथं आता पाण्याची सोय नाही आहे महिलांसाठी. घाण पाणी आहे, म्हणजे स्वच्छ पाणीच नाही आहे इथं अवेलेबल. त्यांना पाण्याची सोय करायला सांगितलेली आहे, अजूनपर्यंत झालेलं नाही. गेले 3 वर्ष झालं सांगितलेलं आहे. वरनं पाणी टाकी ठेवलेलं आहे, कपिलतीर्थ मार्केटची टाकी वापरतात, ते पण सगळं पाणी असंच वाया जात असते. इकडनं पाणी ते म्हणजे मोटर 24 तास चालू ठेवली तरी त्यांचं काय हेवीत नाही. त्यामुळं आता बोर्ड लावायला सांगितलं तर आम्ही ते बोर्ड पण फाटके जाईल. महिलांसाठी मोफतात बोर्ड होते, ऐकते मॅडमने सांगितलेलं होतं लावलेले, ते पण हिने काढून टाकलेले आहेत. आणि ठेकेदाराला पण आम्ही सांगितलेलं आहे, आता परवा पण सांगितलेलं आहे की मी ते बोर्ड लावून घ्या, ऐकते मॅडम येणार आहेत, ते काय ऐकायला तयार नाही आहेत. तुम्ही बघू शकता की इथं आयुक्त मॅडमांनी स्वच्छतागृह महिलांसाठी मोफत केलं होतं. त्या प्रकारचे बोर्ड देखील इथं लावण्यास सांगितले होते, पण ते ठेकेदारांकडून झालेलं नाही आहे. तर हे असंच पैसे लुटत राहणार काय आणि पैसे स्वतःचे खिसा भरत राहणार काय? शौचालयाचं ड्रेनेज लाईन इथंच आहे, तर हे वारंवार तुंबत असते. आणि मंदिराच्या साईडला जर अशा प्रकार घडत असेल तर भाविकांच्याकडून नाराजी व्यक्त होते. इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊयात काय प्रतिक्रिया आहेत त्यांची. नमस्कार सर, काय इथं समस्या आहे? इथं येणारा आता पर्यटक वाढलेला आहे, बाहेरून येणारा. ह्या बोर्डावर बघून कोल्हापूरचं ग्रामदैवत म्हणून हे प्रसिद्ध झालेलं आहे. लोकांना येणाऱ्या बाहेरच्या माणूससुद्धा त्या माणसाची कौतुक करून सांगतो की बा कोल्हापूरचं ग्रामदैवत आहे. त्या ग्रामदेवतेसाठी दर्शन घेताना काही ठिकाणी असे चेंबरचं दिसतात. त्यांना थोडंसं वाईट वाटते की बाबा हे मंदिर आहे आणि ते समोर चेंबर का. हे परस्पर लोक चर्चा करत जातात. आम्हाला विचारूयात की आम्ही सांगू शकत नाही, हे फार पूर्वी केलेलं करून ठेवलेलं असेल. अशी ही व्यवस्था व्यथा आहे ही. थोडं लक्ष घालून, जातीनं लक्ष घालून, मार्केटच्या दुरावस्था, मार्केटला होणारा त्रास म्हणजे बाथरूमचा, ड्रेनेजचा आणि येणाऱ्या पर्यटकांचा त्रास किंवा बाथरूममुळे इथे बसून भाजी विकणाऱ्याला त्रास, ह्या गोष्टीचा लोकांना त्रास होतो आहे. लोकांना इथे व्यवसाय करणं म्हणजे फार मोठे व्यापारी नाही तिथं. लोकांना रोज जाणे आणणे, भाजी घेणे आणि उपजीविका ह्याच्यावर आहे. त्या उपजीविकेचं साधन यांना सरकारनं साधनं दुर्लक्ष केलेलं आहे. सांगायचा हेतू एवढाच आहे. ज्या क्षणाला सर्वेक्षण करायला लोक येतात त्यावेळी त्यांचं मटेरियल म्हणजे पॅडचं मशीन वगैरे किंवा जिना वगैरे असं सगळं तिथं आणून लावलं जाते. आणि ज्या वेळेला ती लोक गेली दिल्लीला, त्यांचे मेसेज वगैरे सगळे गेले, व्हॉट्सअपला सगळं त्यांचं चॅटिंग वगैरे झालं की मग सगळं मटेरियल आहे तसं काढून नेऊन टाकलं जाते. आता तुम्हाला इथं दिसतंय का बघा, ते सिस्टीमच नाही इथं. आणि अतिशय घाणेरडं म्हणजे पाणी तुम्ही तोंडात घेणार नाही असं पाणी आहे. कोल्हापूरच्या महापौर एकीकडे सांगतात की स्वच्छ सुंदर कोल्हापूर करूया आणि एकीकडे अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसत आहे. तर आता आपण बघणार आहोत की कोल्हापूरचे महापौर
यावरती काय ॲक्शन घेतात की हे जसं आहे तसंच चालू देतात. तर तुम्ही पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. तुषार पाटीलसह रवींद्र बागल.